जब भी गया जाना हो तो इन पंडित जी से संपर्क करें। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं। SD ट्रेडर्स होलसेल एंड रिटेल, जहां पर आपको मिलेगा हर डेकोरेशन का सामान। बर्थडे पार्टी हो या हो वेडिंग एनिवर्सरी, हमारे यहाँ सभी तरह के डेकोरेशन के सामान उपलब्ध हैं। अधिक जानकारी के लिए संपर्क करें SD ट्रेडर्स, अमन नेहरू चौक रोड, उल्लासनगर 2। मोबाइल नंबर 8080। परम पावन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 133वीं जयंती के अवसर पर टाउन हॉल में एक विशेष बैठक आयोजित। उल्लासनगर टाउन हॉल में रिपब्लिकन ऑफ इंडिया PA उल्लासनगर शहर जिला अध्यक्ष पूर्व उप महापौर श्री भगवान भालेरावजी द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की 133वीं जयंती के अवसर एक विशेष बैठक टाउन हॉल में आयोजित की गई, जिसमें भगवान भालेराव, अमर पवार और RPI कार्यकर्ता महिला आघाड़ी जिला समिति युवा आघाड़ी सर्वेक्षण की प्रमुख उपस्थिति थे। 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शहरातील तरुणांचा सर्वांच्या मनामध्ये इच्छा असते की आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केले पाहिजे। तर आम्ही 13 तारखेला 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता ते 8 वाजेपर्यंत एक उल्हासनगर शहरामधून एक युवकांची रॅलीचे आयोजन केलं। त्याच्यामध्ये बाईक रॅलीच्या रूपाने बाईक असतील, तुमच्या रिक्षा असतील, अशा महिला असतील, आमच्या अनेक प्रायव्हेट गाड्या असतील, अशा रूपाने आम्ही रॅली काढणार आहोत। आणि संध्याकाळी 14 तारखेला संध्याकाळी आमच्या वार्डातून विविध क्षेत्रातून ज्या रॅल्या असतात महानगरपालिकेवर जाण्यासाठी, त्या सगळ्या रॅल्यांचं आमचं नियोजन असतं। पण यावर्षी आम्ही प्रथमच बाईक रॅलीचे आयोजन 13 तारखेला करणार, कारण लोड येऊ नये, पोलिसांवर जास्त ताण येऊ नये, पण 13 तारखेला आमचं नियोजन पहिलं होईल आणि नंतर आमचं 14 तारखेला रॅलीचं होईल। पण ह्यावेळेस आम्ही प्रथमच असं करतो आहे का आम्ही महानगरपालिकेमध्ये इथे उल्हासनगरचे म्हणजे कमीत कमी 8 ते 10 हजार लोक महानगरपालिकेमध्ये जमतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात, जयंतीनिमित्त उत्सव साजरा करतात। तिथे दरवर्षी आम्ही फक्त आईस्क्रीम वाटप करतो आणि आईस्क्रीम वाटप करतो त्यामुळे काही लहान मुलं त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात, तिथे जयंतीनिमित्त येतात, ते उपाशी झोपतात। ह्या वर्षापासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जितकी लोक येतील त्यांना अन्नदान करण्याचं काम करणार आहोत। रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीने नियोजन केलं। उल्हासनगर शहरामध्ये रिपाईला त्यांनी सर्व पक्षी जर असेल तर रिपब्लिकन पक्षाला त्यांनी आमंत्रण करायला पाहिजे। ते त्यांचं स्वार्थ आहे, त्याच्यामधला स्वार्थ काय आहे ते सर्व जनतेला माहिती आहे आणि ते सांगण्याची मी आवश्यकता नाही। त्यांच्या स्वार्थापायी त्यांनी ते केलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता हा रिपब्लिकन पक्षाच्या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आणि रिपब्लिकनची ताकद उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता रिपब्लिकनच्या रॅलीमध्ये 13 तारखेच्या उपस्थित राहील आणि भविष्यात जे 14 तारखेला आमचं नियोजन आहे त्या नियोजनामध्ये सहभागी आहे। आज इथे उल्हासनगरमधील काही युवकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षामध्ये उत्तर भारतीय समाज एकीकडे आमच्याकडे ओढला जात आहे। माझा वाढ हा उत्तर भारतीयचा 70% वाढ आहे। उत्तर भारतीय आणि मराठी अशी जर कम्युनिकेशन भविष्य काळामध्ये जर जुळलं आणि रिपब्लिकन पक्ष वाढला तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे उल्हासनगरच्या जवळजवळ मला वाटतं 30 ते 40% नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे असतील। तुम्ही 1 नंबरचं उदाहरण घ्या, आम्ही 1 नंबरला पोटनिवडणुकीमध्ये उत्तर भारतीय लोक होती, तिथे आम्ही आमची सीट निवडून आणली RPIची। म्हणजे अशा पद्धतीने जर आम्ही उत्तर भारतीयाने आम्ही एकत्र जर आलो तर उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी आणि अनेक भागामध्ये आम्ही नगरसेवक आमदारकीसारख्या अशा ठिकाणी निवडणुका लढू शकतो आणि जिंकू शकतो। उल्हासनगर शहर काय नाही, मी तरुणांना नेहमी मदत करत असतो आणि तरुणांची एक भूमिका आहे आणि माझ्यावर ताशेरे ओढण्यासारखं काही नाही आहे आणि मी कुठल्या लिडरांना किंवा कोणाच्या दबावाला बळी पडत नाही। ही वस्तूची तरुणांना माहीत आहे आणि तरुण त्यामुळे माझ्याकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये येतो। उल्हासनगर काय त्यांना माहीत नाही, आम्ही आमचा पक्ष चालवतो, आम्ही पक्षाची ध्येय धोरणं चालवतो, आम्ही बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम करतो, आमच्या रामदासजी आठवले साहेबांचे विचार आम्ही पुढे नेण्याचं काम करतो। एवढंच काम रिपब्लिकन पक्षाने करतो आणि रिपब्लिकेशन पक्ष हा उल्हासनगरमध्ये बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्याचं नेतृत्व अबाधित राहावं यासाठी आम्ही काम करतो।
बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची जयंती तरुणांनी साजरी करताना कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, समाजामध्ये प्रबोधनाचं काम करावं, येणाऱ्या भावी पिढीला कसं मार्गदर्शन म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजवता येईल यासाठी सर्व तरुणांनी पुढे येऊन प्रयत्न करावा। जय भीम, जय भारत। हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल मेरा उल्लास न्यूज़ को यूट्यूब पे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को भी दबाएं।